भारतीय लोकशाहीची शक्ती म्हणजे तिची संसद आणि विधानमंडळे. येथे निवडून गेलेले लोकप्रतिनिधी म्हणजे जनतेचे चेहरे. त्यांच्या वागणुकीतूनच लोकशाहीची प्रतिष्ठा आणि मूल्ये टिकून राहतात. परंतु गेल्या काही वर्षात विधिमंडळातील वर्तन, भाषा आणि आचारधर्मावर वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी नीतिमूल्य समिती स्थापनेचा ठाम आग्रह धरला होता. ही बाब त्यांच्या दूरदृष्टीचं स्पष्ट उदाहरण आहे. नीतिमूल्य समिती ही एक अशा प्रकारची यंत्रणा असते जी विधिमंडळ सदस्यांचे वर्तन, त्यांच्या कृती, बोलण्याची पद्धत आणि सभागृहात किंवा बाहेर दाखवलेल्या आचारांचे मूल्यांकन करते. जर कोणी सदस्य उद्दामपणे, असभ्यपणे किंवा अपमानास्पद वागणूक देत असेल तर ही समिती त्यावर योग्य ती कारवाई सुचवू शकते. फडणवीस यांचा यामागचा उद्देश केवळ समस्यांवर बंधनं घालणं नव्हता, तर विधानमंडळाची प्रतिमा, शिस्त, कार्यक्षमतेला अभिजात स्वरूप देणं हा होता. आज राजकारणात अनेकदा टीका, आरोप, प्रत्यारोप, व्यक्तिगत शेरेबाजी यांचं प्रमाण वाढलं आहे, ज्यामुळे अनेकदा चर्चेचा दर्जा खालावतो आणि मूळ मुद्दे विसरले जातात. या पार्श्वभूमीवर नीतिमूल्य समितीसारखी नियंत्रण यंत्रणा अत्यंत गरजेची ठरते. संसदेसारख्या सर्वोच्च संस्थेत एथिक्स कमिटी अस्तित्वात आहे, त्यामुळे राज्य विधिमंडळातही अशी समिती असावी ही मागणी योग्य होती. त्यामुळे सदस्यांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण होते आणि ते अधिक सजग राहतात. फडणवीस यांनी घेतलेली ही भूमिका केवळ विरोधक म्हणून नाही, तर एक जबाबदार लोकप्रतिनिधी आणि राज्यकर्त्यांच्या भूमिकेची ओळख करून देणारी आहे. त्यांची ही मागणी म्हणजेच राज्यातील राजकीय व्यवहारांना अधिक शिस्तबद्ध, सभ्य आणि परिणामकारक करण्यासाठीचा एक सकारात्मक प्रयत्न होता. आजची ही समिती अस्तित्वात आली नाही तर लोकप्रतिनिधींवरील लोकांचा विश्वास डळमळीत होण्याचा धोका आहे. त्यामुळे ही यंत्रणा लवकरात लवकर अस्तित्वात यावी आणि तिचे कार्य पारदर्शक आणि प्रभावी असावे ही काळाची गरज आहे. शिस्तीतूनच लोकशाही टिकते, अति नीतिमूल्यांतून ती तेजस्वी होते.